विधान परिषदेची निवडणूकच रद्द करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। जाणीवपूर्वक आम्ही नोंदवलेली मतं बाद करण्यात आली आहेत, त्याची कारणंही आम्हाला देण्यात आलेली नाही आहेत। उबाटा सेनेने आता त्यांचं नाव बदलावं, रडकी सेना असं करावं। निवडणुका आता मतदानाची 26 तारखेला वेळ आली। उमेदवारी अनिल परब आणि त्यांच्या लोकांनी भरला 12-15 दिवसापूर्वी। प्रचार आता शिगेला पोचला, संपायच्या दिशेने आला आणि आता यांना लक्षात येत आहेत मतदारांची नावं बाद होत आहेत। मला वाटतं स्वतःचा पराभव डोळ्यासमोर उबाटा सेनेच्या आणि अनिल परब यांच्या दिसायला लागला आहे आणि स्वतःचा पराभव दिसायला लागल्यामुळे खोटं बोल, रेटून बोल, असत्य बोल, भ्रम पसरव या पद्धतीचे धंदे यांनी सुरू केलेत आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर ना जनतेचा विश्वास आहे ना ते सत्य आहे। स्वतःचा पराभव त्यांनी मान्य करावा आणि अर्ज मागे घ्यावा, स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, न पेक्षा पळून जावं। सर, दुसरा एक महत्त्वाचा होतं, शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट मोदींवरती आरोप केलेले आहेत। मोदींच्या गॅरंटीवरती आता लोकांना विश्वास राहिलेला नाही आहे असं ते म्हणत आहेत। पवार साहेब कदाचित काँग्रेसच्या गॅरंटीवर लोक काँग्रेस कार्यालयात का जात आहेत ते बघायला विसरले आहेत। रोज आमच्याकडे लोक येत आहेत, काँग्रेस टकाटक 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 कुठे गेले? पवार साहेब सार्वजनिक कार्यक्रम करत नाहीत, उद्धवजी करत नाहीत, पाठवले तर दुसऱ्यांकडनं पाय धुवून येण्यामध्ये वेग नाहीत। आणि महाराष्ट्रामध्ये लोक आता आमच्या अकाउंटवरचे खटाखट खटाखट टकाटक टकाटक गेले कुठे विचारत आहेत। पवार साहेबांनी त्याचं उत्तर द्यावं। मोदी साहेब कामाला लागले, शेतकऱ्यांच्या आणि आमच्या किसानांच्या विषयामध्ये सगळे निर्णय घ्यायला लागले, विद्यापीठं सुरू व्हायला लागली, कॅबिनेटच्या बैठका सुरू झाल्या, ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी निर्माण झाल्या त्या ठिकाणी मदत कार्य सुरू झालं आणि त्यामुळे सेवक म्हणून काम करणारं मोदींचं सरकार कामाला लागलं। आणि आपल्या राज्यामध्येच काँग्रेसने ज्या भूलतापा घातल्या त्याच्यापासून तोंड लपवण्यासाठी आता पवारसाहेब हे स्टेटमेंट करतात। UGC नेट परीक्षा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी परीक्षा पे चर्चा करणारे पंतप्रधान आता परीक्षांसोबत चर्चा करणार का विचारतात। एकही परीक्षा तुम्हाला नीट घेता येत नाही? मग करा ना, आदित्य ठाकरेंशी मी चर्चा करायला तयार आहे, मोदींशी कुठे आता? या सगळ्या नीटच्या परीक्षेमध्ये आदित्य ठाकरेजी, तुम्ही ज्यांना घरी बोलवलात किंवा ज्यांच्या घरी तुम्ही जाऊन चहा प्यालात त्या यादव परिवारातल्या जवळच्या लोकांचे, यादव म्हणजे बिहारमधले यादव, त्यांचे हात दिसत आहेत। त्यांच्याशी आदित्य ठाकरेजी तुमची हात मिळवणी झाली आहे। या सगळ्या नीटच्या स्कॅममध्ये जे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी तेजस्वी यादवच्या जवळच्या व्यक्ती आहेत अशी चर्चा आहे। मग या तेजस्वी यादवांबरोबर तुम्ही हात मिळवणी केली आहेत, मग आदित्य ठाकरेजी काही प्रश्न तुमच्याकडे पण येतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।